फॅनकोड ॲपच्या कार्यालयामध्ये मनसेनं धडक दिल्याची माहिती समोर येते आणि पाक संबंधित निगडीत वस्तूंची भारतीय बाजारात विक्री होत होती आणि त्यामुळे मनसे आक्रमक झालेलं पाहायला मिळतं। फॅनकोडचा ॲप होता आणि या ॲपच्या कार्यालयामध्ये मनसेनं धडक दिली आणि पाक संबंधित निगडीत वस्तूंची भारतीय बाजारामध्ये विक्री होत असल्याचं आढळलं, त्यामुळे मनसे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते, नेमकं काय? बघितलं गेलं तर फॅनकोड या ॲपवर पाकिस्तानच्या जर्सीज आणि त्यांच्या मर्चेंडाईज याची विक्री सुरू होती आणि त्याला विरोध मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या कामगार सेनेने केलाय। केतन माने आणि वर बाकीचे पदाधिकारी सगळे त्या ऑफिसमध्ये बीकेसीच्या गेले आणि तिकडे त्यांनी ही गोष्ट आपण चालू पण कशी शकतोय, जेव्हा खऱ्या अर्थानं इंडिया आणि पाकिस्तानमध्ये बाकी कुठल्याही गोष्टी अजूनपर्यंत आलेल्या नाहीयेत, तिथं या वर्ल्ड कपच्या निमित्तानं जिकडे फॅन जर्सीज विकले जात आहेत, ह्या जर्सीजच्या विरोधात आता मनसे आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। ती बँड्राच्या या फॅनकोडच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी सरळ जाब विचारला आहे त्यांना आणि आता जर हे बंद नाही झालं तर मनसेचं वेगळं रूप पाहायला मिळेल असं देखील त्यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे। नक्कीच श्रेयस, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।